हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी योगिता पाटील, ज्यांनी केक वर्ल्डमध्ये तुमचे स्वागत करते. आणि हा बघा चॉकलेट डचचा केक आहे 1 किलोमध्ये. आणि ही शिराळची ऑर्डर होती मला. आणि ही मुलगी अशी मैत्रीणच आहे आणि ती माझे स्टेटस बघते, तर तिला माझ्याकडूनच केक हवा होता आणि तिला सकाळी लवकर मला पाठवून द्यायचा होता, त्यामुळं मी रात्रीच तो करून ठेवला. एकदम म्हणजे बेस तयार होता माझ्याकडे एक, आणि तिला दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर द्यायचा होता, त्यामुळे तो मी करून ठेवला आहे बघा. आणि हा तिला खूप आवडला, म्हणजे तिचा फीडबॅक वगैरे आला चांगला. आणि हे गुलकंदचं थोडं मी त्याच्यात ॲड करतो, कारण टेस्ट छान येते ह्यामुळं, गुलकंद सिरपमुळे. आणि ही बघा डच क्रीम आहे, चॉकलेट आणि व्हिप क्रीम 50-50% असते. आणि मी एकदमच व्हिप करून घेतलेलं एकत्रच. माझ्याकडे चॉकलेट ट्रफल होतं, ते त्याच्यात ॲड करून घेतलेलं. आणि हा मी बघा केक करून घेतो आहे. हे चोको चिप्स वगैरे ॲड केलेत. चोको चिप्समध्ये थंड झालेल्या म्हणजे केकच्या बाईटमध्ये आले की खूप छान लागतात, त्यामुळे मी चोको चिप्स हे म्हणजे घालतोच केकमध्ये. आणि कोण मला म्हणत पण नाही की ते काय, म्हणजे आवडतंच लोकांना, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. आणि मी हातानं कायम चेक करत असते किती म्हणजे बेसला सोकिंग किती झाले हे असं. आणि बेसवरतीच बघा हे क्रश वगैरे तुम्ही ॲड केलं ना तर टेस्ट खूप छान येते. फास्ट केक जर का तुम्हाला कधी करायचा असेल तर असा तुम्ही स्पॅच्यूनं पण करू शकता. स्प्रेड खूप फास्ट होतं, पण प्रॅक्टिस लागतं. आणि हे प्लेनच वॉटर आहे बघा सोकिंगसाठी. या मुलगीला स्टेटस बघूनच खूप केक आवडतात, त्यामुळे तिने म्हटलेली की मी दीदी तुमच्याकडूनच केक घेणार आहे. तिचाच बड्डे होता. अंजली म्हणून या मुलगीचं, तिच्या मिस्टरांकडून तिला केक द्यायचा होता, त्यामुळं हा बघा त्याचा फायनल लुक. थँक्यू.